प्रयोगांमध्ये रत राहा, कुठल्या न कुठल्या प्रयोगांमध्ये रत राहा. प्रेम जागरण होईल आणि मग श्रद्धा प्रगटेल. श्रद्धा म्हणजे अंधारात दिवा जाळणे. श्रद्धा प्रगट झाली की क्रोध, हिंसा, लोभ विसर्जन झाले म्हणून समजा. आणि प्रेम जागृत झालं, भक्ती जागृत झाली, आपोआपच जातात. म्हणून क्रोध संपवण्याचे प्रयोग करू नका, आपोआप जातात. लोभ संपवण्याचे प्रयोग करू नका. एक जागवा, दिवा लावला की अंधार जातो, अंधार ढकलायचा प्रयत्न करू नका. कारण हे नकारात्मक भाव आहे. सकारात्मक श्रद्धा आणि प्रेम प्रगट झालं की नकारात्मक भाव संपतात. श्रद्धा म्हणजे अपेक्षा रहित. पहा 3 ओळी मागे का भगवान सांगतायत श्रद्धा. 3 ओव्या 7 घंटे बोललो. अपेक्षा रहित कर्म. सर्वार्पणामध्ये अपेक्षा रहित असा शब्द आलेला आहे. अपेक्षा ठेवू नका, हेतू ठेवू नका, इच्छा ठेवू नका. खूप बोललंय त्याच्यावर. इच्छा रहित, लोभ रहित, वासना रहित वाहणे श्रद्धा म्हणजे. कर्म प्रवाह प्रेम प्रवाह बनतो. कर्म आणि प्रेम प्रवाह एकत्र येतो आणि इच्छा रहित, अपेक्षा रहित, लोभ रहित, वासना रहित वाहतो. तिथे श्रद्धा जन्म घेते. म्हणून 7 घंट्याचं लेक्चर, पूर्वीचं 7 घंटेचं लेक्चर परफेक्ट झालं की श्रद्धा जन्म घेते. कारण क्रोध गेला, लोभ गेली, इच्छा गेली, अपेक्षा गेली, वासना गेली, काम गेला, शुद्ध प्रेम प्रगटलं. आणि म्हणून भगवान म्हणतायत आता श्रद्धा जागरण झालं पाहिजे. तुझं आता अपेक्षा रहित, इच्छा रहित कर्म सुरू झालंय. वासना रहित वाहणे, कृती करणे, कर्म करणे. शिकायत नाही भगवंताशी, मला काय दिलं रे देवा. अरे ज्ञानेश्वरी सोमवार आणि मंगळवार काम नसताना चुकवलं नाही, काम असताना आलो नाही पण काम नसताना चुकवली नाही. रविवारची साधना कधी कधी जुळवली. अरे कोणीच येत नाही, आम्ही तुझ्याकडे सारखं येत होतो. आळंदी कधी फारशी बुडवली नाही. शिकायत नाही. नो शिकवा, नो शिकायत, नो कंप्लेंट. गोपिकांनी कंप्लेंट केली नाही कृष्णाविषयी. अरे कुठल्याही कविता झाल्या नाहीत बरं का. आम्हाला फसवलं, आम्हाला डिस्यू केलं. 11 वर्षानंतर पुन्हा कधीच आला नाही. नो शिकायत, नो शिकवा. ज्याच्यावर ते अफाट प्रेम असतं त्याच्याविषयी शिकायत नसते. अपेक्षा पूर्ती नाही झाली तरी अपेक्षा रहित प्रेम केलेलं आहे, वासना रहित केलेलं आहे, काम रहित केलेलं आहे. म्हणून शिकवा नाही, शिकायत नाही. म्हणून वाहत जाणे. प्रेम प्रेम तर प्रमुख धागा आहे. तर शिकायत नाही, शिकवा नाही, कंप्लेंट नाही. किती छळ झाला, समाजाने छळलं, भगवंता तुझी मर्जी. शिकायत नाही. हानी लाभ होऊ द्या, सुख दुःखाचे डोंगर कोसळू द्या, शिकायत नाही. नाही शिकायत नाही करणार. प्रभू ठेविले अनंते तैसेची राहावे. याचा अर्थ शिकायत करू नका. चित्ती असो द्यावे समाधान. सुख दुःखांचा स्वीकार, सुखाचाही स्वीकार, दुःखाचाही स्वीकार. असहाय्य म्हणून स्वीकारू नका. बरं ठीक आहे, दुःख यायला का देवा, बर रडू नको, देव म्हणतो. काय ते वाक्य, सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे.
हा सुख ठीक आहे, लपवतात माणसं, पण दुःख बोंब मारून सांगतात. नाही, नो कंप्लेंट. असहाय्य म्हणून आता मी काही करू शकत नाही म्हणून स्वीकार करतो, अशा दुबळ्या मनोवृत्तीचं नाही. यस, तेरा ये भी सही. आनंदाने स्वीकार करा, त्याला श्रद्धा म्हणतात. दुःख जो आनंदाने स्वीकार करतो, संकट जो आनंदाने स्वीकार करतो, त्याच्यामध्ये श्रद्धेने जन्म घेतलाय असं त्याचं गणित समजा. दुसऱ्यामध्ये श्रद्धा शोधता येत नाही. आपण दुसऱ्यामध्ये पाहतो, किती श्रद्धा आहे, पहा ना कशी पाहिली, अरे आणि हा कसा पाहायला आहे, श्रद्धाच दिसणं डोळ्यात. श्रद्धा आपल्यात शोधायची, दुसऱ्यात नाही. श्रद्धा एक गुण आहे, ती आंतरिक प्रगती दाखवते, अंतरात्म्याच्या चेतनेचा विकास दाखवते. किती झालाय श्रद्धा, किती % आहे, चेतना किती जागृत आहे, त्याचा परमोच्च बिंदूला पोचली का नाही आणि किती पोचली ही ती दाखवते श्रद्धा. चेतनेचा विकास, अंतरात्म्याचा विकास, आत्म्याचा विस्तार किती परमोच्च बिंदूपर्यंत पोहोचला, ही श्रद्धा आहे. मीटर आहे, त्या मीटरमध्ये पहा. श्रद्धा अनेक लोकांचा संपर्क आणेल, आनंद निर्माण करेल. अरे तुमच्या भोवती क्या म्हणतात ना, भवरे मंडराने लागते, भुंगे चक्कर मारू लागतात तुमच्या भोवती. फक्त आनंदाचं फूल हृदयामध्ये विकसित करा, प्रेमाचं फूल विकसित करा, प्रेमाची आभा सगळ्या तिन्ही देहातून ओसंडून बाहेर येऊ द्या. आभामंडल पहा, भ्रमर सगळे तुम्हाला येतात की नाही तुमच्या भोवती. आम्हाला कोणी विचारत नाही, ही शिकायतच करता येणार नाही. अरे मनहूस चेहरे, मनाने हुसकून लावले आपल्या सगळ्या शक्ती, म्हणजे मनहूस. काय झालं, काय नाही, काय तोंड, काय माकडं, आणि बसतात असे घोबडासारखे, की घोबडाला आपले भाऊबंद वाटले पाहिजेत. दुःख ह्या करिता आहे की ती व्यक्ती श्रद्धाविहीन आहे. दुःख का वाटतं आपल्याला जीवनात? प्रत्येक माणसाला दुःख जर वाटत असेल, आपल्या जीवनामध्ये सुख वाटत नसेल, आनंदाच्या लहरी निर्माण होत असतील, त्याचं कारण ती श्रद्धाविहीन आहे. कशावरच श्रद्धा नाही, नाटक आहे तिचं श्रद्धेचं. काय श्रद्धा जन्म घेते अपेक्षा रहित. देवाकडून तुम्ही अपेक्षा ज्यावेळेस कराल, श्रद्धाविहीन झालं का? हां, आम्ही उगच काय नारळ कबूल केली 10, ओठी भरीन म्हटलं, लालूच दाखवली ना, लोभ आहे ना, मागितलंय ना, मग ती श्रद्धा अपेक्षाविहीन आहे का? लक्षात घ्या. श्रद्धाविहीन ती व्यक्ती आहे. जग सांगते श्रद्धा करू नका, फसवल्या जाल. मन निर्मळ असावं लागतं, मन शुद्ध असावं लागतं, छक्के पंजे रहित असावं लागतं. पण जग सांगतं बाबा रे फसशील बरं, इतकं भोळा राहू नको. कोणावरही विश्वास ठेवतो. जग उलट दिशेने जायला सांगतं. जग सांगते श्रद्धा करू नका, फसवले जाल. श्रद्धा ज्यावर ठेवली तो श्रद्धे असतोच असे नाही. श्रद्धा ज्याच्यावर ठेवली तो श्रद्धे असतो असं नाही बरं का. पण आपली श्रद्धा ढळत नाही, कारण हा दैवी गुण आहे. श्रद्धा हा दैवी गुण आहे, मानवी गुण नाही. विश्वास हा मानवी गुण आहे, श्रद्धा दैवी गुण आहे. का शुद्ध प्रेम प्रगटलेलं असतं आणि अपेक्षाहीन, इच्छारहित, लोभरहित, वासनारहित कर्माची निर्मिती असते, भावनेची निर्मिती असते. कारण दैवी गुण आहे. तेजोमयी संपदा आहे श्रद्धा म्हणजे. परमात्म्याचं तेज प्रतिबिंबित होतं तिथे श्रद्धा जन्म घेते.
श्रद्धा अपराजय आहे. श्रद्धेचं डिफीट होत नाही कधी. फसवला असेल त्यांनी, हे लक्षात घ्या. एखाद्या वेळेस तुम्हाला गुरु चांगला नाही मिळाला आणि तुम्ही फसले, भगवान फसवत नाही, कारण तुम्ही श्रद्धेचा जन्म आहे तुमचा. एक वेश्या होती. एका गुरुवर ते फार श्रद्धा बसली तिची. पुराणांतरी कथा आहे ते. आणि पूर आला होता नदीला. संध्याकाळ झाली आणि तिला महाराजांच्या दर्शनाला जायचं होतं गुरुच्या. गुरु असेच होते. आणि इतकी आगतिक झाली श्रद्धेने की कशावर जावं म्हणून तशीच नदीत पडली. तिथे एक ठोकळा दिसला, त्याच्यावरती ती बसली आणि पोहत पोहत ती पलीकडे गेली आणि गुरुकडे गेली. गुरु म्हणले, आली कशी? म्हणजे ठोकळा होता त्याच्यावर बसून आली. पाहिलं तर ते मड होतं. तू बुडाली नाही? नाही बुडाली. श्रद्धा. गुरु नाही ठोकळ्यावर. ते म्हणले, मी नाही बसू शकत, कारण त्यांची श्रद्धा कमी होती. श्रद्धावान शिष्य जरी असेल आणि गुरु त्या क्वालिटीचा नसेल तरी प्रभू अनुदान निश्चित देतो, हे लक्षात घ्या. प्रभू त्याचं फळ निश्चित देतो. कारण ती श्रद्धे जरी लायक वस्तू नसेल, म्हणून अशा असंख्य लोकांच्या श्रद्धा अशा गुरूंच्या ठाई आहे की ज्यांच्याजवळ काही नाही, आजही काही नाही, तरी प्रभू त्यांना तसं ठेवत नाही. कुठे ना कुठे पुण्याचा संचय त्यांना करून देतो त्यांच्या श्रद्धेने. ते गुरु काही देत नाहीत. त्यांची श्रद्धा रडार बनते. श्रद्धा ही रडार आहे, ब्रह्मांडीय किरण खेचून घेण्याचं. ब्रह्मरंध्रातून ब्रह्मांडीय शक्ती खेचून घेण्याकरिता श्रद्धा असावी लागते. ते रडार आहे. गुरु किरणास श्रद्धा आकर्षिते, भक्ता साह्य होते परमेश्वरी. बाप्पासाहेबांचा अभंग. गुरु किरणास श्रद्धा आकर्षिते, भक्ता साह्य होते परमेश्वरी. श्रद्धा अपराजय आहे, तिचा विजय नेहमी आहे. भलेही श्रद्धेय व्यक्ती तसा नसू द्या. सहारा आहे जगण्याचा. श्रद्धा असेल जीवनात तर तुम्हाला जीवन सुंदर वाटेल, जगत सुंदर वाटेल, जगदीश सुंदर वाटेल. आणि श्रद्धा ही सहारा बनेल तुम्हाला जीवन जगण्यासाठी. आशेचा किरण बनतं. श्रद्धा आशेचा किरण आहे. श्रद्धा जेवढी महान तेवढे समोरच्या अपराधी व्यक्तीचं, दुष्ट माणसाचं, क्रोधी माणसाचं हृदय परिवर्तन होऊ शकतं. भगवान गौतम बुद्धाकडे अंगुलीमाल डाकू पा. अफाट श्रद्धा आहे भगवंताविषयी, शांत मनस्थिती आहे. आणि अंगुलीमाल डाकूच्या जंगलामध्ये हे बुद्ध जातात, गौतम बुद्ध, आणि तो मारायला धावतो. सांगतो, संन्यासी दिसतोस, तुला माहीत नाही का या जंगलात नियम? मी आलेल्याचं मुंडकं उडवत असतो आणि मुंडकं उडवल्यानंतर त्याची करंगळी घेतो आणि शिवतो दोऱ्यामध्ये आणि माळ घालतो गळ्यामध्ये. अशा माळा हजारो आहेत माझ्याकडे. खूप लोकांचे मुंडके उडवलेत आणि करंगळ्या बांधून हार तयार केलेत, म्हणून त्याला अंगुली माल डाकू म्हणतात. तुला माहीत नाही? हे शांत होते. हृदय परिवर्तन झालं त्याचं. आणि एक शब्द हृदयात भिनला. असावं लागतं आपल्याजवळ तर हृदय परिवर्तन होतं दुसऱ्याचं. नाही तर आमचं कोणी ऐकत नाही. किती किती सांगू काय तुझ्याजवळ? अरे ते शब्द श्रद्धांमध्ये घोळसून निघत नाहीत, बाहेर निघत नाहीत, लिडबिडून निघत नाहीत, आतून निघत नाहीत हृदयातून. कसा परिणाम होईल दुसऱ्यावर? दुसऱ्याचं देखील, अपराधी व्यक्तीचंही हृदय परिवर्तन, डाकूचं हृदय परिवर्तन होतं. श्रद्धा असा सुगंध आहे ज्याच्यातून मौन प्रगटतं.
शांत व्यक्तिमत्वाचा विकास दरवळून जातो. शांत मन होतं, मौन प्रगटतं, शांत रसाचा सुगंध सगळीकडे वाहतो, शून्यता निर्माण होते, शून्य भाव निर्माण होते, ध्यान लागतं, समाधी प्रगट होते, घटित होते. पहा श्रद्धा, कारण मन शांत होतं ना. पहिली अट आहे मन शांत झालं पाहिजे. श्रद्धा सीमाविहीन असते, तिला सीमा नाही आहे. विश्वासाला सीमा आहे. माझा ह्या वस्तूवर विश्वास आहे, ह्या याच्यावर नाही, ह्या लाईटवर आहे, ह्या लाईटवर नाही, ह्या कंपनीच्या लाईटवर आहे, ह्या लाईटवर नाही, ह्या समाजाच्या व्यक्तीवर आहे, त्या समाजावर माझी श्रद्धा नाही, विश्वास नाही, असं नाही. श्रद्धा सीमाविहीन आहे, तिला सीमा नाही. जात, धर्म, भाषा, व्यक्ती. उदाहरणार्थ महावीरावर श्रद्धा आहे पण गौतम बुद्धावर नाही. ज्ञानेश्वरावर आहे पण महावीरावर नाही. शुकाचार्यावर आहे पण शंकराचार्यावर नाही. ती श्रद्धा असूच शकत नाही. ती सीमाच्या कक्षा बाहेर ओलांडून असते. अरे कुठलाही सिद्ध संत असो, तो चैतन्याचा, माझ्या गुरुचा अंश आहे, परमात्म्याचा अंश आहे. म्हणून श्रद्धा ही सीमाविहीन असते. तिला सीमा नसतात, व्यक्तीच्या नाही, वस्तूच्या नाही. हा देवळातला देव माझा, जैनांचा देव माझा, बुद्धांचा देव माझा नाही. नो, सीमाविहीन असते. बुद्ध महावीर पर्यंतच ती नाही. आनंद प्रसन्नता सतत प्राप्त होते, कोणी भेटलं तरी. आनंद आणि प्रसन्नता कायम. गुरुप्रती श्रद्धा खूप असावी लागते. आनंद प्रसन्नता तुमचे धन घेतले, समजा गुरुनी भौतिक वस्तू तुमच्याकडनं काढून घेतल्या, श्रद्धा